आता फक्त इथं उभं राहून तुमचं मी तांडव नृत्यच मी इथे बघत आहे आणि शिवानी हे जे काही नृत्य विलास जो केलेला आहे त्याला ऊर्ध्व तांडव असं म्हणतात. तर ऊर्ध्व तांडव आणि तांडवाचं हे तांडव नृत्य बघून तिथे असलेल्या सर्व देवदेवतांची सुद्धा मती कुंठित झालेली की इतकं चापल्य त्या शिवाचं. आणि आता याच्यामध्ये तुम्ही म्हणत असताल की तांडव तांडव तांडव, आपल्या मनामध्ये एकच गोष्ट अशी भरलेली आहे की तांडव म्हणजे फक्त आपल्या डोळ्यासमोर ते रुद्र तांडव येतं, पण नटराज हे त्याचं नाव असल्या कारणाने तेही आणि त्याचाही उल्लेख आता पुढे येतोय की त्याच्यामध्ये तांडवाचे त्यांनी काही प्रकार सांगितलेले. पहिला प्रकार जो आहे तो आनंद तांडव हे त्याचं नाव. त्यानंतर असलेलं संध्या तांडव, तृतीय त्याचं नाव आहे कालिका तांडव, चतुर्थ नाव त्याचं आलेलं आहे त्रिपुर तांडव, पाचवं नाव आलेलं आहे गौरी तांडव आणि सहावं जे नाव आलेलं आहे ते संहार तांडव, सातवं आहे ते उमा तांडव. अशा प्रकारचे 7 तांडवाचे प्रकार आलेले आहेत. तर 7व्या तांडवामध्ये फक्त त्यांच्याबरोबर ही उमा आहे आणि शिव आणि उमा हे दोघं मिळून हा 7वा प्रकार करतात. आणि मग त्यांचे जे स्थान सांगितलेले शिवनृत्याचे जे स्थान सांगितलेले ते चिदंबर स्थळ, दिशा दक्षिण स्थळ हे त्यांचे शिवनृत्य स्थान आहे. आणि मग याच्यामध्ये थोडासा शाक्त, ज्याला आपण सांगितलं परवा आपण मी सांगितलं होतं की जे देवीचे जे उपासक असतात त्यांना आपण शाक्त म्हणतो. आणि मग इथे काही शाक्त लोक आणि त्यांचा तो थोडासा असलेला तो वाम मार्ग, म्हणजे एका वेगळ्या मार्गाने जाऊन ते त्या देवीला प्रसन्न करतात. आणि हे भगवान शंकराला ही गोष्ट काही आवडत नव्हती, म्हणून अक्षरशः या वामशक्तीला आणि त्यांचा जो मुख्य त्यांचा जो राजा होता या राजाला भगवान शंकर त्याचा जेव्हा राग येत तेव्हा त्याच्याकडे पाहून ते क्रोधाने सुद्धा तांडव करत. आणि हे सर्व बघत असताना तिथे तिथे जेवढे जेवढे केवढे हिंस्र प्राणी आहेत हे हिंस्र प्राण्यांचं ते शाक्त लोक त्या होमामध्ये हवन करत. कारण हे शाक्त जे होते हे देवीचे उपासक होते आणि त्यांनी जो मार्ग अवलंबलेला होता त्या काळामध्ये तो अत्यंत वाम अशा प्रकारचा, अनैतिक अशा प्रकारचा त्यांचा तो मार्ग असल्या कारणाने आणि त्याचप्रमाणे त्या यज्ञामध्ये वेगवेगळ्या हिंस्र पक्ष्यांचं ते हवन करत होते. आणि मग अशा वेळेस नेमकी भगवान शंकराने ते नृत्य करत असताना त्या नागाला उचलून घेतलं. आणि म्हणून आपण नागाला काय म्हणतो, भगवान शंकराचं कंठभूषण इथं नाव आलेलं आहे की ते त्याचं कंठभूषण आहे. त्याचप्रमाणे व्याघ्रांबर त्यानं ते परिधान केलेले आहे. आणि तो जो आहे त्यांचा तो मुख्य नायक, तो शाक्तांचा तो जो मुख्य नायक आहे त्याला पायदळे दाबून हे भगवान शंकर हे चंद्रमौळी त्याच्यावरती थयथय म्हणतात. त्याचप्रमाणे हे भीषण नृत्य बघून तिथं इतर जे शाक्त त्याचे अनुयायी होते ते सगळे त्याच वेळेस ते लांब पळून गेले. आणि मग भगवान शंकर येथे अनंत काळ निवास करून राहिले. दुसरा जो प्रकार याच्यामध्ये सांगितलेला तो संध्या नृत्य. आणि नृत्य प्रकारामध्ये किंवा नृत्य कलेमध्ये अत्यंत विख्यात असलेला असं म्हणतात की तो प्रकार आहे. आणि मग या नादामध्ये नृत्याच्या पावित्र्यामध्ये त्यांचा जो नेत्र आहे, त्यांची जे डोळे ते अत्यंत अपूर्व असे असतात या नृत्य प्रकारामध्ये. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये शिव जे आहे ते चतुर्हस्त आहे. चतुर्हस्त अशा प्रकारचं त्यांनी यामध्ये रूप धारण केलेले आहे. आणि त्यांचे पाय मात्र ऊर्ध्व दिशेला आहे अशा त्यांच्या मुद्रेचं यामध्ये वर्णन केलेलं आहे की मूर्तिकलेत हे अवस्थान आणि अतिभंग हे त्याचं